त्यांच्या मागण्या कळवणार असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी इथे म्हटलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली। देशामध्ये कुठे सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा तरच पुढे चर्चा करता येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये सवाल, राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। देशामध्ये कुठे सध्या निवडणुका नाहीत तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे। तर मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं मत राज ठाकरेंनी मांडलेलं आहे। तर तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का आधी आश्वासन द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे आले तर सविस्तर चर्चा होईल। बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। तर व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी राज ठाकरे यांनी केली। मतदान कुणाला जातं ते कळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देशामध्ये आता कुठेच निवडणुका नाहीत त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी इथे राज ठाकरे यांनी केली। सविस्तर चर्चेसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या तासाभरापासून शिष्टमंडळाची ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। काही मुद्दे हे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांच्यासमोर मांडण्यात आली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भामध्ये आपण पाहूया। शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत आता उद्या पुन्हा एकदा बैठकीची शक्यता आहे। मुख्य निवडणूक आयुक्त जर आले नाहीत तर शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत उद्या पुन्हा एकदा बैठकीची शक्यता आहे। शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत उद्या पुन्हा एकदा बैठक होऊ शकते। आज जर प्रमुख अधिकारी किंवा आयुक्त जर इथे या ठिकाणी आले नाहीत, निवडणूक आयुक्त आले नाहीत तर उद्या पुन्हा एकदा बैठकीची शक्यता आहे। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, एक तर तासाभरापासून ही बैठक सध्या सुरू आहे आणि शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत उद्या पुन्हा बैठक होऊ शकते। शिष्टमंडळातील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा भेट घेऊ शकतात। आता उद्धव ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकदा या बैठकीसाठी आता चाललेले आहेत। ही थेट दृश्य जी आहे ते आपण पाहताय। शिष्टमंडळामधले काही प्रमुख नेते उद्या पुन्हा भेटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत उद्या पुन्हा बैठकीची शक्यता आहे। काही प्रमुख नेते उद्या पुन्हा भेटू शकतात।